संपूर्ण देशभरात सध्या दिवाळीची धूम पाहायला मिळते. राजकीय नेते सुद्धा दिवाळी साजरी करतात. मी सध्या विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या निवासस्थानी आहे. प्रसाद लाडजी, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही आणि TV9 परिवाराला आणि TV9च्या माध्यमातून महाराष्ट्रातील, देशातील, जगातील तमाम हिंदू बांधवांना माझ्याकडून दीपावलीच्या, लक्ष्मीपूजनच्या मनपूर्वक शुभेच्छा. यावेळी दीपावलीचा उत्साह नेमका कसा आहे? कारण पुढे निवडणुका येऊन टाकलेल्या आहेत. राजकीय नेते दिवाळी कशी साजरी करतात? बराच प्रेशर आहे का तुमच्यावरती कुठला, की कुटुंबियांसोबत अगदी व्यवस्थित तुम्ही वेळ घालवताय? तुमचा परिवेश सुद्धा आज आम्ही पाहतो अगदी पारंपरिक वेशभूषेत आहात. साऊथचे एखादे नट वाटताय तुम्ही. चित्रपट मिळाला तर प्रयत्न करू, पण दीपावली ही नेहमीच चांगल्या पद्धतीत, आनंदात, सुखदायी अशी कुटुंबाबरोबर, मित्रपरिवाराबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर आम्ही करत असतो. आज लक्ष्मीपूजनचा दिवस आहे. त्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा आणि मग कार्यकर्ते, नातेवाईकांचा ओघ हा घराकडे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येतच असतो. त्यामुळे दीपावली ही सर्वांना नेहमीच आनंदाची असते. आणि मी तर ईश्वरचरणी प्रार्थना करतो की माझा मित्र असो, दुश्मन असो का कोणी असो, जो कोणी हिंदू आहे आणि जो हिंदू सण मानतो किंवा हिंदू संस्कृती मानतो, त्याला दीपावली ही आनंदाची, सुखदायी, आरोग्यदायी, चांगली जावं हीच माझी शुभेच्छा आहे. दिवाळी तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? म्हणजे फराळ आवडतो की फटाके फोडायला आवडतात? निश्चितच फराळ आवडतो आणि आता फटाके फोडायचा जो सीझन आहे तो जानेवारी महिन्यात येणार आहे. त्यामुळे फटाके फोडायचा काळ वेगळा आहे. पण धूर कुणाचा निघेल मग? ते तर निश्चित लोकांनी नक्की केलेलं आहे. आता जे मतचोरी म्हणून फिरत आहेत, काही लोक त्यांना अटॅच होत आहेत. त्यामुळे फटाके कोणाचे फुटणारे जनतेने ठरवलं आहे. बिहारमध्ये देखील कोणाचे फटाके फुटणार हे आता निश्चित झालेलं आहे. त्यामुळे फटाके कुठले फुटणार आणि कसे फुटणार, म्हणजे ते 240चा एकच बॉक्स एकत्र फुटणार का वेगवेगळे फुटणार ते पाहावं लागेल. तुम्ही मतचोरीचा विषय काढला, मला उद्धव ठाकरेंचं एक विधान आठवलं या ठिकाणी. आणि उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतात की अनेकांना वाटलं की मतचोरी पकडली जाणार नाही, पण आम्ही मतचोरी सहित चोरांना देखील पकडून दाखवलं. नाही, उद्धव ठाकरे जे म्हणाले ते तुम्ही चुकीचं म्हणालात. उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईतले चोर पकडले जाणार नाहीत असं आम्हाला वाटतं. पण मला असं सांगायचं आहे, दिवाळीच्या मुहूर्तावरती उद्धवजी, मुंबईतले चोर आम्ही आधीच पकडले होते. महापालिकेतली चोरी, मिठी नदीतली चोरी, रस्त्यातली चोरी, चिखलातली चोरी, कोविडमधली चोरी, खिचडीतली चोरी, मृत्यू बॅगमधली चोरी, रेमडेसिवीरची चोरी, अनेक चोऱ्या. हे मुंबईतले चोर कोण आहेत हे मुंबईच्या जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे अनेक केसेस, अनेक लोक जेलमध्ये, अनेक लोक ईडीच्या आतमध्ये, काही लोक EOWमध्ये, हे चालूच आहे. त्यामुळे मुंबईचे चोर कोणाला सांगायची गरज नाही आहे. चोर मचाये शोर एवढंच मी उद्धवजींच्या बाबतीत म्हणेन. नक्कीच. आता महानगरपालिकेच्या निवडणुका पण येऊन टाकलेल्या, तयारी कशी सुरू आहे आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर देण्यात आल्यात का? ते निश्चितपणे भारतीय जनता पार्टी एक संघटनात्मक पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे कोणी काय करायचं, कोणी कशा पद्धतीत काम करायचं हे चालू आहे. नवनिर्वाचित मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय अमित साटमजी यांच्या नेतृत्वात अनेक बैठका झाल्या. राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात बैठका झाल्या आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी या बाबतीतली रणनीती सर्व आखतात आणि ते निश्चितपणे आम्हाला सांगतील की आम्हाला काय करायचं आहे. आणि हम सब तयार आहे. आम्ही सगळे सज्ज आहोत. निवडणुका कधीही लागो, ज्या पद्धतीचं नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे, मतचोरी, तो आता बिहारमध्ये फेल गेला. आणि मुंबईत देखील आपण पाहिलं असेल की निवडणूक आयुक्तांनी त्याला त्यांच्या प्रश्नाची सर्व उत्तरं दिली. त्यानंतर देखील त्यांच्याकडे काही प्रश्नाची उत्तरं नाही आहेत. आता हवेत जसे फटाक्याचे बार फोडतात तसे बार फोडणं चालू आहे. तुम्ही राज ठाकरे यांच्या पण घरी कायम जात असतात, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा कशा देणार? कारण दोन्ही ठाकरे बंधू आता दिवाळीनिमित्त एकत्र येत आहेत, त्यांचं मनोमिलन होतं आहे. पण हे मनोमिलन होत असताना तुमच्या विरोधातच 1 नोव्हेंबरला मोर्चासुद्धा निघतो आहे. नाही, काय झालं बघा, राज ठाकरे साहेब आमचे मित्र आहेत. मी उद्या किंवा परवा त्यांच्या घरी परत जाणार देखील आहे, हे आपल्या माध्यमातून सांगतो. परंतु 2 ठाकरे बंधू एकत्र आले ह्या विषयावरती मला काय फारसं भाष्य करावं असं वाटत नाही. कारण दोन्ही ठाकरे बंधूंचे पारिवारिक संबंध देखील मी पाहिले आणि राज ठाकरेचा अपमान झालेला देखील मी पाहिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जेव्हा जेव्हा गरज वाटते तेव्हा त्याची गरज असते, त्या वेळेला ते दुसऱ्याच्या पायावर लोटांगण घालताना आपण पाहिलं. ते राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार आणि आता राज ठाकरेंच्या पायावर लोटांगण घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. पण मला वाटतं आमचे मित्र राज ठाकरे हे निष्पाप स्वभावाची व्यक्ती आहे.
त्यांच्याकडे ते गेले, त्यांनी त्यांना शरण केलं असावं. पण निवडणुकीमध्ये ते दोन बंधू एकत्र आले म्हणून भाजपला काही परिणाम होईल किंवा महायुतीला काही परिणाम होईल याची मला काही बिलकुल भीती वाटत नाही आहे. आम्ही एकत्र आहोत, उलटा परिणाम अजून आम्हाला चांगला मिळेल याची मला खात्री आहे. सुनील प्रभू आमदार आहेत शिवसेनेचे, ठाकरे पक्षाचे. ते म्हणतात की महापालिकेमध्ये बदली घोटाळा झाला आहे. याबाबतचं त्यांनी एक पत्रसुद्धा दिलं आता देवेंद्र फडणवीस आणि चौकशीची मागणी करतायत. एकीकडे तुम्ही मिठी नदीत घोटाळा झाल्याचा तुम्ही SIT मार्फत चौकशी करा असं म्हटलं होतं. आता काहीतरी कुरघोडा सुरू झाला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या. नाही, या बाबतीत अनिल गलगली नावाचे RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत, ज्यांचा सन्मान सर्वच पक्षाची लोक करतात. अनिल गलगलीने एक पत्र माननीय मुख्यमंत्र्याला दिलं, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी माझ्या मते त्या बदल्यांना स्टे देखील दिलेला आहे. परंतु सुनील प्रभूंनी आता अनिल गलगली साहेबांचं ऐकून प्रभू साहेबांनी जर पत्र दिलं असेल तर ते मला माहीत नाही. परंतु हा प्रशासनिक पातळीचा निर्णय आहे. निश्चितपणे एक अधिकाऱ्याचंही, मोठ्या अधिकाऱ्याचं नाव अनिल गलगलींनी घेतलं आहे, तर निश्चितपणे त्यावरती मुख्यमंत्री कारवाई करतील, त्याची चौकशी करतील आणि जर चुकीच्या पद्धतीत जर बदल्या झाल्या असतील तर त्या थांबवल्या जातील. भाजप ज्या पद्धतीनं काम करते, बरेचसे पदाधिकारी आहेत, मग ते राष्ट्रवादीचे असू द्या, काँग्रेसचे असू द्या, आपल्याकडे येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि माजी आमदारसुद्धा येण्याच्या तयारीमध्ये आहेत. भाजप पक्ष आणखी जास्त विस्तार जो आहे तो आपला वाढवतो असं म्हणावं, किंवा भाजपवरती विश्वास जो आहे तो दृढ होतो आता लोकांचा. नाही, भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आणि जगामध्ये सगळ्यात मोठी संघटनेची संख्या असलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे भाजपामध्ये लोकांचा ओघ हा वाढतोच आहे. आणि महायुतीचा समन्वयक म्हणून मी 3.5-4 वर्ष काम केलं, त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं बंधन नाही की कोणी कुठल्या पक्षामध्ये यावं, कुठल्या पक्षामध्ये जावं. ज्याला ज्या पक्षाची काम करण्याची भूमिका पटते त्यांनी त्या पक्षाबरोबर यावं. पण एवढंच मी सांगेन की महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते महायुतीची भूमिका त्यांची ठाम आहे. माननीय नरेंद्र मोदींचा विश्वास ठाम आहे, अमित शहाची दिलेली दिशादर्शक तत्त्व ठाम आहेत आणि देवेंद्रजींचं नेतृत्व ठाम आहे. त्यामुळे ह्या सर्व महायुतीतल्या पक्षाची लोक तरी आमच्याबरोबर आहेतच, पण इतर पक्षातली लोक देखील जी येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू. रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पिंजून निघालं आहे. अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत, अनेक पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, अनेक आमदार, माजी आमदार पक्ष प्रवेश करत आहेत आणि भविष्यात मला वाटतं की ही परिस्थिती अजून चांगली होत राहील आणि पक्ष कार्यकर्त्यांचा ओघ आमच्याकडे येत राहील. महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. मुंबई महापालिकेवर यंदा महापौर कुणाचा असेल असं वाटतं तुम्हाला? महायुतीचा निश्चितपणे असेल. त्या बाबतीतला निर्णय हा माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथरावजी आणि अजितदादा आणि रामदास आठवले साहेब घेतील. परंतु निश्चितपणे महायुतीची संख्या ही 150हून जास्त असेल याची मला खात्री आहे. नक्की. सध्या मोठे फटाके फुटत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे दिवाळीचे जे फटाके फुटत आहेत त्याला अनुसरून प्रश्न आहे की राजकीय फटाके मोठे फुटत आहेत का, की आणखी जास्त मोठा फटाका फोडण्याच्या भूमिकेत महायुती? अजून फटाके फुटायला सुरू झाली नाही. दिवाळी तर आजच सुरू झाली आहे. फटाके अजून फुटायचे बाकी आहेत आणि फटाके फुटायला तेव्हा सुरुवात होईल ज्या वेळेला खऱ्या अर्थाने निवडणुकीचा रंग येईल. जे ब्रँड म्हणत होते त्यांचा बँड वाजवायचं काम मी एकट्याने केलं, माझ्यावर फक्त दरेकर होते. त्यामुळे 0-21 काय परिस्थिती झाली, जे तुम्ही म्हणताय बंधू एकत्र आले, बंधू तर म्हणतायत आम्हाला माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे ब्रँडचा बँड आम्ही वाचवायचं काम केलं. आता महापालिकेत करू, आगे देखो होता है क्या. तुमचे जवळचे सहकारी आणि जुने मित्र असलेले संजय राऊत वारंवार तुमच्यावर टीका करत असतात. त्यांनी पुन्हा एकदा 96 लाख मतचोरीचा सुद्धा आरोप केलेला आहे भाजपवरती आणि अमित शहांवर सुद्धा टीका केलेली आहे. संजय राऊतांचा TRPच त्याच्यावर आहे. मला असं वाटतं की दिवाळीच्या दिवशी तरी ते काही वाईट बोलणार नाही, ती अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवतो आणि त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य चांगलं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण मागच्या 3-4 दिवस आम्ही TV वरती पाहतोय की त्यांना ठाण्याच्या कुठल्या तरी हॉस्पिटलला का मुलुंडच्या कुठल्या हॉस्पिटलला तब्येतीच्या चेकअपसाठी घेऊन जात आहेत. लढणारा कार्यकर्ता आहे, पण तब्येतीची त्यांनी काळजी घ्यावी ही माझी शुभेच्छा आहे त्यांना. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तुम्ही कशा देणार आहात? नाही, सर्वांना सुखदायी, आनंददायी, आरोग्यदायी आणि भरभरीत यशाचं जावं. आपण प्रत्येकाला म्हणतो की तुम्ही आयुष्यवान व्हा, तसं यशस्वी व्हा देखील म्हणतो. तशा पद्धतीतला आशीर्वाद देण्याइतका मी मोठा नाही, परंतु एवढंच सांगेन की ज्याला ज्याच्या मनामध्ये जे आहे ते त्याला लाभो. पण परमेश्वर सर्वांना सुखबुद्धी, सुदबुद्धी देव आणि चांगलं कार्य करण्याची त्यांना संधी देव हीच माझी शुभेच्छा.
आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तुम्हाला देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रसाद लाड यांची दिवाळी सुरू झालेली आहे आणि राजकीय फटाके जे आहेत ते जानेवारीमध्ये फुटायला सुरुवात होतील असे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. या फटाक्यामधून धूर नेमका कुणाचा निघणार आहे आणि मजा नेमकी कुणाला येणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.